Anvasito. You are my one place. You are my mad strike, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. डिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता जातो आम्ही ट्रॅक आणायला पण जायचं आहे आणि दवाखान्यात पण जायचं आहे. तर तेच चला आता इथे आहे की तर आता मोठ्याच गाडीत जावं लागेल कारण आईन ते पण येत आहे ना. मग आता निघालोच आहे आणि मग घरी आल्यानंतर बोलते मी तुमच्याशी. चला, इथे मस्त फ्लावर्स आहे आलेली व्हाईट आणि इथे ब्लॅक पेपर आले, तुम्हाला दाखवते मी. ब्लॅक पेपरचा वेल आहे हा आणि इथे ब्लॅक पेपर्ससुद्धा आलेले आहे इथे. नंतर ह्या साईडला तरी इथे बघू शकता, इथे ब्लॅक पेपर्स दिसत असेल तुम्हाला इथे. हे तर असे आहेत ब्लॅक पेपरचं पूर्ण वेल आहे याच्यावर. अंजीरचं झाड आहे इथे. तर म्हटलं आता वेळ आहे थोडासा, तर मग तुम्हाला दाखवून देऊ झाड आमचं ब्लॅक पेपरचा. तर इथून वेल आहे तो. तुम्हाला आंबे दाखवते चला. तर इथे दिसत असेल हे याचं आहे लवंगाचं झाड आहे. त्या लवंग ते आली पण पानाचं इतका छान वास येतो. मी बिर्याणी वगैरे खिचडीमध्ये टाकतेच हे. तर इथे आहे आणि आंबे तुम्हाला दाखवते. हे आंब्याचे झाड आहे. तर इथे आंबे आलेले बघू शकता इथे ह्या साईडला. तिथे दिसत असतील का नाही? हां इथे. नंतर इथे पण भरपूर आंबे आलेले आहेत. तर इथे बघू शकता किती आंबे. नंतर ह्या साईडला अंजीर पण आलेला आहे. इथे आंबे सगळीकडे आंबे आलेले आहेत मस्त मस्त. इथे तरी माझ्या हाताला लागतात आंबे. तर इथे बघू शकता हे. तर इथे आंब्याची मस्त त्या साईडला पण आंब्याचं झाड आहे. तर असं आहे चला. तर इथे कियाला बसलेली आहे आमची. हाय कर कियाला. तिची केस पूर्ण असे हे झाले आज. तिने काही विंचरू दिले नाही. तिने मस्त असा घातलेला आहे जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट छान घातलेला आहे. तर तेच आता ट्रॅक आलेले आहेत शॉपवर. मग तेच घेऊन येऊ आज. आणि दवाखान्यात पण काम आहे, आईन त्यांना घेऊन जायचं आहे. तर तेच मग ते झालं की ट्रॅक आणायला जायचं आहे. त्याच्यानंतर मग घरी, कारण वैभवची ड्युटी पण आहे 3 वाजता. तर घाईघाईच होईल. आणि स्वयंपाक तर काही केला नाही मी, फक्त पीठ मळून ठेवलेलं आहे. आल्यानंतर पोळ्या आणि भाजी काहीतरी करेल. तर कियालाला पण जेवण दिलं आहे आणि मग चला आता घरी आल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर इथे आला आहे विहान. हाय. आता जस्ट आला स्कूलमधून. आता कपडे चेंज करेल. आज तर टिफिन पूर्ण संपवला ना. तुला आवडलं होतं जॅम ब्रेड आणि ते बिस्किट? कसे होते ते बिस्किट? छान. व्हायलेट कलर होता ना जॅम त्याच्यामधला क्रीमचा. तर त्याला डिफरंट बिस्किट दिलेले टिफिनसाठी. आणि वेळ पण नव्हता ना म्हणून पटकन जाम ब्रेडच दिलं आज. तर असं. आणि कियाराला इतक्यात झोपवलं आणि आम्ही आता म्हणजे अर्धा तास झाला आलो. खूप घाई झाली कारण वैभवला पण ड्युटीला जायचं होतं ऑफिसला. तर त्यांना पटकन पोळ्या, कारण मी सकाळी काहीच करून गेलेली नव्हती. पोळ्या आणि मेथीची भाजी केली. ते जेवले गेले म्हणून मी काही शूट केलं नाही लवकर. म्हटलं आता बोलू तुमच्याशी. तर आता विहान आला जस्ट. कियाराला पण झोपवलं. आता मला पोजमधलं इतकं कियाराने इतकी माती सगळं इतकं पसारा करून ठेवलेला आहे. तर आता ऊन आहे थोडंसं. तर ऊन गेलं की ते आवरायचं आहे. त्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला. तर कपडे चेंज करायचे ना. बाय कर. बाय. तर आम्ही ट्रॅक आणायला खूप उशीर होऊन गेला असता. मग दवाखान्यातच गेलेलो. तिथूनच रिटर्न आलो. मग येताना मस्त पाववडे वगैरे घेऊन आलेलो. तर जे याचे ट्रॅक असतात ना आपले पडद्यांचे ट्रॅक, तर ते आलेले आहे शॉपमध्ये. त्यांचा फोन आला होता पण काही जायला जमलं नाही कारण वैभवची ड्युटी होती ना. त्याच्यामुळे काही गेलो नाही. आणि मग म्हटलं जाऊ दे चला आता. मग घरी आलो. इतकं घाई झाली ना एकदम. पटापट केला स्वयंपाक. पीठ तर काय फूड प्रोसेसरमध्ये बनवून घेतलं पटकन. आणि मेथीची भाजी साईडला टाकून दिली. पटकन गरम गरम पोळ्या केल्या आणि बाकीचं पीठ ठेवून दिलं संध्याकाळसाठी. आता संध्याकाळी करेल. आणि मी तर पाववडा खाल्ला. त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे जेवायचंच नाही कारण आता
पाववडा आणि ते पोळी भाजी पण हेवी होऊन जाईल म्हणून मी काही खाल्लं नाही. तर तेच कियाराने खूप कचरा करून ठेवलेला आहे. आता तोच साफ करते. तर इथे बघू शकता पूर्ण घाण आहे सगळीकडे. चला सगळ्या झाडांना पाणी टाकावं लागेल कारण खूपच वाळलेले आहे झाड. चला आता ही एक बादली आणि अजून एक लागेल. सगळं टाकून घेते. अजून पाणी आणावं लागेल. चला आता पाणी टाकून झालेलं आहे माझं झाडांना. आणि संध्याकाळचेच टाकायचं झाडांना पाणी, म्हणजे कसं मस्त थंड असतं वातावरण. आणि दुपारी टाकलं की कारण ऊन असतं ना दुपारी खूप, त्याच्यामुळे मग झाडांना चांगलं नसतं. आता हा जॅक नुसता माझ्या मागे झाडांना पाणी टाकून झालेलं आहे. आणि संध्याकाळच्याच झाडांना पाणी टाकते मी, असं दुपारी वगैरे नाही टाकत. कारण खूप माती तापलेली असते ना कुंड्यांमधली. जर आपण पाणी टाकलं तर एकदम म्हणजे पाणी एकदम गरम होऊन जातं. त्याच्यामुळे संध्याकाळीच पाणी टाकायचं. तर आता उन्हाळा लागलाच आहे. तर खूप माती गरम होऊन जाते, फरची गरम होऊन जाते, कुंड्या गरम होऊन जातात. तर त्याच्यामुळे मी संध्याकाळी म्हणजे थंड पाणी असतं आणि वातावरण पण थंड असतं म्हणून मी पाणी संध्याकाळीच टाकते किंवा रात्री जेवण झाल्यानंतर टाकते. म्हणजे माझं कसं जेवण झाल्यानंतर थोडीशी एक्सरसाइज पण होऊन जाते. थोडंसं चालायला तर जातच होती मी पहिले, पण आता सध्या चालण्यासाठी जात नाही रात्रीचे. जेवण झाल्यानंतर छोटे मोठे कामं करत असते. जेवण झाल्यानंतर पाणी टाकणं किंवा मग झाडून काढणं करते एकदा. तर असं. तर आता मस्त चहा ठेवते. आता वाजले आहेत 5:30. तर मस्त माझ्यासाठी चहा ठेवणार आणि मग बोलते. चला. तर इथे आहे जॅक. तर तुम्ही बघू शकता कसा. त्याला दरवाजा लावून घेतला कारण तो सारखा मध्ये येतो, पायाखाली येतो. तर दरवाजा लावून घेतलेला आहे मी. तर आता त्याला थोडंसं आता बाहेर ठेवते कारण आता संध्याकाळ झालेली आहे. तो बघू शकता पाणी पितो. कारण मी तिथे पाणी ठेवलं एका वाटीत. कियारा नुसती त्या वाटीमध्ये नुसती माती वगैरे काय काय टाकून ठेवते. तर तेच धुवून आता मी त्यात पाणी टाकलं म्हणजे त्याला पिण्यासाठी. तर बघू शकता मस्त पितो हे. आणि मस्त वातावरण झालेलं आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. सनसेट पण आता होईलच लवकरच. आणि पहिली इतकी छान झाडं दिसत होते आमची, आता एकदम म्हणजे कमी होऊन गेले. आणि मी पण कमी करून टाकले, नाही तर इतकं जंगलसारखं दिसायचे. तर आणि आता 10-15 दिवसात आमचं शेड पण तयार होऊन येईल, रूफ आमचं. तर असं. तर आता इथे येईल तो बघतोय कसा. जॅक कसा खेळतोय बघू शकता ते. असा खेळतो मस्त. असं कुंड्यांमधलं सगळं खाऊन गेलेला आहे तो. सगळ्या कुंड्या रिकाम्या केलेल्या आहे त्याने. चला आता चहा ठेवते आणि जॅकचं काय खेळणं चालूच राहील. सारखा इथे येईल दरवाजाजवळ आणि परत रिटर्न जाईल. जॅक. तर इथे बघत असाल तुम्ही इंडक्शन ठेवलेलं आहे इथे.
तर का की आमचा गॅसच म्हणजे संपला आज, नेमकी आता संपला. तर मग आता इंडक्शनवरच करावं लागेल सगळं. तर बघते काय करता येतं त्याच्यावर. पोळ्या तर केल्या घरी आल्यानंतर आम्ही बाहेरून आलो ना, तेव्हा पोळ्या केलेल्या. तर मस्त झाल्या होत्या पोळ्या, मस्त झालेल्या होत्या. मेथीची भाजी पण झालेली होती मस्त. तर आता बघते पीठ तर आहे मळलेलं, आता पोळ्या करेल आणि जी लवकर भाजी होईल ना किंवा लवकर वरण शिजेल म्हणजे मुगाचं झालं वगैरे, तर मुगाचं वरण करेल आणि भात टाकेल. तर बघते आता हळू आता करावं लागेल. एकच आहे. आता पहिल्यांदा मी चहा माझ्यासाठी करणार. त्याच्यानंतर मग वरण वगैरे काहीतरी शिजत टाकणार म्हणजे कारण एकाच याच्यावर करायचं ना, खूप वेळ लागेल. तर त्याच्यासाठी तर आता मी पहिल्यांदा आता हे पातेलं चालतं की नाही याच्यावर. तर चालतंय. याच्यावर बसतंय हे पातेलं. तर आता नुसतं चहा ठेवला माझ्यासाठी. आणि इंडक्शनवरचं मला बिलकुल नाही आवडत स्वयंपाक, पण काय आज करावं लागेल. दुसरा पर्यायच नाही. नेमकी आजच गॅसला संपवायचं होतं. आणि नेहमी आम्ही टाकी भरून ठेवतो दुसरी एक्स्ट्रा. पण मग ती लक्षातच नाही राहिली कामामुळे. कारण आता आमचं घरातलं सगळं काम तुम्ही बघताच आहे. बाहेर जाणं वगैरे पूर्ण दिवस बाहेर जातो. आज वैभवची ड्युटी ते गेले निघून. नंतर मग त्याच्यानंतर अजून नंबर लावलेला आहे, पण आज यायला पाहिजे होता गॅस संध्याकाळपर्यंत. पण मग काही आला नाही. तर म्हणून आता उद्याच येईल सकाळी. उद्या जर नाही आला तर उद्या सकाळी जाऊन आम्हाला घेऊन यावं लागेल टाकी, गॅस टाकी. तर आता इथे मस्त चहा ठेवला आहे. चला आता चहा झाला की मग बोलते तुमच्याशी. चला. तर इथे चहा होतोय. खूप वेट करावं लागतं इंडक्शन कुकरला. कारण खूप म्हणजे फुल केलं तर पूर्ण तर इथे दूध टाकलं आता. खूप वेट करावं लागतं, नाही तर मी गॅसवर इतके पटकन स्वयंपाक करून टाकते. तर इथे मस्त चहा उकळून रेडी झालेला आहे. आता मी हे कुकर पण आणलं, ठेवून बघेल. जर झालं पॉसिबल तर मग डाळ पण ठेवून देईल लगेच. तर आता इथे तर चहा रेडी आहे मस्त. आणि मस्त कोर्शीमध्ये बसून चहा पिणार आज. तर इथे मस्त चहा रेडी आहे आणि इथे जॅक आहे, बघू शकता इथे. चाललं त्याचं खेळणं. बाहेरचं पण वातावरण इतकं छान आहे. मस्त आता सनसेट होईलच. तुम्हाला दाखवते मी नंतर. आणि इथे मस्त चहा एन्जॉय करते. तुम्ही पण या चहा प्यायला. छान वातावरण झालेलं आहे. मस्त सनसेट पण झालेला आहे. चहा पण पिऊन झालेला आहे. तर आता चला घरामध्ये आता स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे. चला. कियाराचा पण आवाज आलेला आहे. ती पण उठली आहे. चला आता स्वयंपाकाला तयारी केली पाहिजे.
तर तुम्ही बघितलं असेल कशा पोळ्या होतात. मला तर बिलकुल नाही आवडत, पूर्ण जळून जातात. पण काय आता करावं लागतात. आता गॅस पण नाही आणि नुसतं भात पण खाल्लेलं, कारण काल पण खिचडीच खाल्ली होती. खिचडी आणि फिश खाल्ले होते. आणि मग आता वरण वरण मस्त झालेलं आहे. वरण बघू बरं कसं झालं. हे वरण आहे. तर वरण तर इतकं छान शिजलेलं आहे मस्त. तर बघू शकता इतकं मस्त झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. एकदम मस्त डाळ शिजलेली आहे. आणि पोळ्या तर काय, पोळ्या पण जळून गेल्या. पण जाऊ द्या, आता तसे विषय खावे लागतील. तर इथे माझं वरण रेडी, पोळ्या रेडी. आता भात करते. आता भात मला एकदम नीट उभं राहूनच करावं लागेल, कारण जळायची शक्यता असते त्याच्यामुळे. तर चला, तुम्ही बघितलं असेल वरण तर इतकं छान झालेलं आहे. मी डायरेक्ट फोडणी दिली. मसूरची डाळ होती, लाल मसूरची डाळ, जी तुम्हाला दाखवली होती. आणि पोळ्या तर जळून जातात, किती पण हे करा, कमी करा, पण जळूनच जातात. तर हा तवा बसतो त्याच्यावर. तर मस्त बसला, त्याच्यावर पोळ्या झाल्या. आता भात टाकून घेते. आता भात कशात टाकावं ते बघते. आता ते बसलं पाहिजे. मला तर वाटतं भांडा आहे ना स्टीलचं, याच्यात भात करावं. तर बघते बसतं का. पण हे इतकं पटकन तापून जाईल ना, म्हणून. तर हे भांडं बसतंय भातासाठी. तर याच्यातच मी भात टाकते आता. बघू. आणि सारखं मला असं चाळत राहावं लागेल, कारण ते खाली लागण्याची शक्यता असते. स्टीलचं आहे ना, पातळ आहे जरा हे. तर त्याच्यामुळे आता बघते, चांगलं झालं पाहिजे. तर हे मी पातेलं ठेवून बघितलं भातासाठी, तर ते बसलंय ॲल्युमिनियमचं. तर चला बरं आहे, त्याच्यात होऊन जाईल, कारण ते खूपच पातळ होतं. भात जळाला असता. तर मी 2-3 भांडी ट्राय केली बसवून, तर हे बसलं त्याच्यावर. तर आता याच्यात मस्त भात तयार होईल. तर आज खूपच हे झाली, म्हणजे स्वयंपाकाची एकदम जसा पाहिजे तसा झालाच नाही, कारण इंडक्शन कुकरवर कसं मला बिलकुल नाही आवडत स्वयंपाक करायला, आणि काही चव पण लागत नाही गॅसशिवाय. तर आता उद्या येईलच सकाळी गॅस. तर बघू. आणि वरण तर छान झालंय, लगेच कळतं. डायरेक्ट फोडणी दिली होती. आणि भात पण मस्त झालेला आहे, मस्त शिजला आहे. आणि पोळ्या तर बघितल्याच नाही, मला पोळ्या बिलकुल नाही आवडल्या, कारण त्या फुगत पण नव्हत्या अशा मस्त, आणि जळत होत्या मध्येच. तर पोळ्या तर काही आवडल्या नाही. तर तेच आता बघू. आणि कियारावरती आहे, तर आता तिला बोलवते मी, आणि मग त्याच्यानंतर बोलते. तर बाहेर पण वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे. आणि आता हवा पण नाही, कारण आता उन्हाळा लागलाय ना, त्याच्यामुळे काहीच हवा नाहीये. तर पानं सुद्धा हलत नाही, बघू शकता इथे दिसतात काचेमधून. तर तेच. नाही तर आता थंडी पण वाजत नाही, थंडी पण कमी होऊन गेली. तर उन्हाळा आता जाणवायला लागेल हळूहळू. तर तेच. चालेल. चला आता बोलते नंतर. तर तुम्ही बघितलं असेल माझा स्वयंपाक पण झाला सगळा. आणि कियारा पण आता आली, जस्ट वरती होती, खेळत होती. आणि आता विहानचा होमवर्क घ्यायचा आहे. आता वैभव पण येतील तेव्हा आम्ही जेवण करणार. तर तेच. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा, आणि लाईक करा जर आवडला असेल तर. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.